लिए अब गेंदबाजी करने का 5 ओवर का ये मैच, 2 ओवर का पावर प्ले आपको जरूर देखने को मिलेगा। पहली ओवर को लेकर संकेत गेंदबाजी मार के ऊपर आ चुके हैं। सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है टीम जोहे की। स्ट्राइकिंग एंड पर पलाश और उसके साथ सार्थक। पलाश के साथ सार्थक, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी। अंपायर का इशारा, मैच ऑन, खेल को करेंगे यहां से शुरू। लेट्स प्ले, द गेम इज ऑन। पहली गेंद लोवर फुल टॉस, 3 स्टंप के बीच पिच की गई है, हल्के हाथों से खेला। पलाश ने सम्मान दिया इस गेंद के ऊपर, सिंगल को निकाला, स्ट्राइक को रोटेट किया, अपना और अपने टीम के अकाउंट को सिंगल के साथ ओपन भी जरूर किया है। पलाश के साथ सार्थक, दोनों राइट हैंडेड बल्लेबाजों की ये जोड़ी, जिन्होंने टीम जोहे के लिए साल दर साल अच्छा काम किया है बल्लेबाजी में। ये यॉर्कर थी, सामने खेला, कमाल का ये स्ट्रोक है, डाउन द ग्राउंड, वन बाउंस जाएगी गेंद आर पार, क्योंकि नंबर आया है 4। इस पारी का पहला छक्का जो आएगा सार्थक के बल्ले से। हमारे मोरिया बोरगांव के कोच, हमारे दादा, जिनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में, उनकी कोचिंग की वजह से मोरिया बोरगांव इतनी सक्सेसफुल बन गया है। मोरिया बोरगांव के पीछे अगर मुझे कोई पूछेगा किसका हाथ है तो मैं कहूंगा दादा का, क्योंकि दादा ने कोचिंग की है मोरिया बोरगांव को। लेकिन 5 का पंजा टोटल के ऊपर आपको जरूर देखने को मिलेगा। कमाल का स्ट्रोक था सार्थक के बैट से। इस बार अपील की है जोरदार, लेकिन अपील में अब उत्साह नहीं था, अपील में वो उम्मीद नहीं थी, अपील में वो जल्लोश नहीं था, अपील में वो उत्साह भी नहीं था। उसी की वजह से अंपायर ने अपील को नकारा। इट इज डॉट डिलीवरी। संकेत तुपे ने भी अच्छी भूमिका निभाई है, युवा खिलाड़ी, लेकिन हमेशा अच्छी गेंदबाजी करने की कोशिश इनकी रहती है और इन्होंने काम किया भी है अपनी टीम के लिए। क्रॉस बैटेड शॉट, बल्ला घुमा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। ये सिचुएशन ऑन फील्ड के ऊपर हमें देखने को मिली है। डॉट गेंद की समाप्ति, रन बने नहीं है। श्वानांची गँग मैदानाच्या आतमध्ये धावती आहे, तिकडे पण लक्ष द्या, त्यांना पण बाहेर काढा, अडथळे निर्माण होतील। इस बार बैकफुट पर गए, कवर के सिर के ऊपर से कमाल का स्ट्रोक, क्रिकेट के क्लास को दिखाने वाला, खूबसूरती को दिखाने वाला, नजाकत को दिखाने वाला है। हाय कमाल का 4 रन। 4 रन यहां से आए, टोटल बना 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी तो अच्छी की है, लेकिन बल्लेबाजी उतनी ही ताकतवर। ये भी पावर पैक यूनिट है, मजा आएगा जब दो बड़ी ताकतवर टीमें लड़ेंगी। इस बार बड़ा हिट किया, ऑन साइड के ऊपर गेंद गई है हवा में, लेकिन इस बार आया है विकेट। संकेत ने बताया, आली रे आली, आता माझी भारी आली। ये आया विकेट, शेर को मिला 1.25 शेर। तो चलिए दूसरी ओवर के लिए मैदान के ऊपर बतौर गेंदबाज अनिकेत गेंदबाज से मार के ऊपर आ चुकी है। P1 का पहला ओवर खत्म हुआ, टीम जोए का टोटल 9 लॉस ऑफ 1 विकेट, ये स्कोर कार्ड के ऊपर आपको देखने को मिलेगा। एंड दिस इज द ओवर नंबर 2 P2 का सेकंड पावर प्ले, जिसमें अब 3 फील्डर आपको 30 यार्ड सर्कल के बाहर बाउंड्री के ऊपर नजर आएंगे।
राइट हैंडेड गेंदबाज कप्तान फील्ड को सेटअप करते हुए स्वप्निल राउत हमें नजर आएंगे। मोपाड़ा की टीम, मोपाड़ा का अचानक का मैदान, हमारी बहुत सारी यादें उस मैदान के साथ जुड़ी हुई है। हल्के हाथों से खेला, देखिए सम्मान दिया इस गेंद को, शॉर्ट पॉइंट, एक रन मिला। लेकिन हमने जब शुरुआत की थी बतौर कमेंटेटर, अचानक मोपाड़ा का मैदान मेरे लिए हमेशा एक ऐतिहासिक मैदान रहा है, क्योंकि पहली बार मुझे हमारे सम्माननीय विजय दादा राउत इन्होंने मौका दिया था अचानक के मैदान पर, बिग स्टेज, और उनके बाद मेरा बतौर कमेंटेटर सफ़र शुरू हुआ और वो अब तक यहाँ पे पहुँच चुका है। तो मोपाड़ा हमारे लिए हमेशा एक यादगार चीज़ रही है, यादगार गाँव रहा है। रिवर्स स्वीप खेला, दुधारी तलवार लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद होंगे। प्रवीण पाटिल जोहे इनकी तरफ से दिगंबर के लिए 3 छक्के के लिए 1000 रुपयों का इनाम यहां से दिया जाएगा। छक्कों की हैट्रिक आती है प्रवीण पाटिल साहब, 1000। फुल टॉस थी लेकिन गति परिवर्तन वाली थी, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर। स्लोवर फुल टॉस, जिस तरीके की फुल टॉस हमें आईपीएल में हर्षल पटेल डालते हुए नजर आते हैं, उसी तरीके से एक लोअर फ्लाइटेड फुल टॉस यहाँ पे देखने को मिली है। गेंदबाज अनिकेत की गेंदबाजी में अब तक अच्छा ओवर घटा है, 3 गेंदे 1 रन, अब तक एक भी विकेट नहीं आई, लेकिन रनों के ऊपर लगाम लगाया। ऑफ साइड पर इस बार कवर के ऊपर से जरूर खेला, खिलाड़ी वहां पे डीप में तैनात है, नो मैन्स लैंड में गेंद टिप्पा जरूर खाएगी और सिंगल यहां से रन जरूर मिलेगा। भले ही टीम हो चाहे जोहे टीम, फिर हमने अमरापुर को देखा, मोरिया बोरगांव को देखा, टीम वरेडी को हमने देखा, टीम डोलवी को हमने देखा, टीम भले ही कौन सी हो लेकिन नतीजा वही है, रन नहीं बन रही। यही अब तक हमें देखने को मिला है। इस बार भी फुल टॉस, वाह, हवा में गेंद लहरा रही है परमीत जी। टेप बॉल को हमने आईएसपीएल में लहराते देखा था, लेकिन ये देखिए टेप बॉल भले ही नहीं है लेकिन लहरा रही है हवा में। हल्का सा रात का समय, थोड़ा सा ठंड का मौसम यहाँ पे हमें देखने को मिल रहा है, विकेट में नमी हमें देखने को मिल रही है और गेंद हल्का सा मूवमेंट करते हुए नजर आ रही है। इस बार कमाल का स्ट्रोक खेला जरूर, रडार में आई थी गेंद, द बॉल इज ऑन स्लॉट, गोइंग आउट ऑफ द प्लॉट, कमिंग अ ह्यूज मैक्सिमम, 6 रन। दो ओवर का खेल समाप्त हुआ, अच्छा ओवर घटा था, 5 गेंदों में 2 रन दिए थे अनिकेत ने, लेकिन आखिरी गेंद पे खाया हुआ छक्का पूरी मेहनत पर पानी फेरता हुआ नजर आया। 2 ओवर का खेल हो चुका है, टीम का टोटल बना 17 रन, एक विकेट के नुकसान पर, एक विकेट के नुकसान पर रन बने हैं 17। 17 पे होता है हमेशा खतरा, लेकिन खतरा कौन सी टीम को होगा ये भी देखने लायक बात। दिवेश नए गेंदबाज, गेंदबाजी मार के ऊपर आ चुकी है, 17 का आंकड़ा हमें हमेशा मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स इनकी याद दिलाता है, जिन्होंने फास्टेस्ट ओडीआई सेंचुरी लगाई है। लेकिन ऐसा खिलाड़ी जिसको भारत में बहुत प्यार मिला, ऐसा खिलाड़ी जिसको विश्व भर में बहुत प्यार मिला, ऐसा खिलाड़ी जिसने बहुत नाम कमाया, ऐसा खिलाड़ी जिसको मिस्टर 360 भी कहा गया, लेकिन ऐसा खिलाड़ी जिसने एक भी वर्ल्ड कप नहीं जीता, ये भी होता है। लेकिन 17 रन जरूर बने हैं तीसरी ओवर के लिए। दिवेश गेंदबाजी मार के ऊपर आ चुके हैं, लेकिन वही खिलाड़ी है सर एबी डिविलियर जिन्होंने आईपीएल में सबसे ज्यादा मैन ऑफ द मैच 25 अब तक जीते हैं, वही है सर एबी डिविलियर्स। ये भी एक रिकॉर्ड मैं बताऊंगा, क्योंकि बहुत सारे रिकॉर्ड हमारे जहन में होती है जो बताने भी जरूरी है, लेकिन दुक्का यहाँ से जरूर आएगा। डबल आया टोटल और 19 रन, ये आपको स्कोर कार्ड के ऊपर जरूर देखने को मिलेगा। कोशिश की जा रही है लेकिन रनों के बाजार में रनों की खरीदारी हो नहीं रही है, क्योंकि गेंदबाज बेचने को ही रन तैयार नहीं है, तो खरीदारी क्या होगी।
आउटसाइड द ऑफ स्टंप, लाइन एंड लेंथ खराब। प्रवीण सर हमारी तरफ बताएंगे शाहरुख खान की स्टाइल में, एकदम दोनों भाई बहलाकर बताएंगे कि ये वाइड बॉल है। टीम का टोटल +1 से आगे बढ़ेगा और पहुंचेगा 20 के ऊपर। 20 रन ऑन टोटल। तीसरी ओवर, यही ओवर होती है जो मोमेंटम को चेंज करती है, यही ओवर होती है जिसमें आपको एक्सीलेटर पर पाव देना होता है, यही है ओवर। बैकफुट पर गए थे, कमाल का स्ट्रोक खेला, शॉर्ट फाइन लेग के सिर के ऊपर से गेंद को उड़ाया, डीप फाइन लेग बाउंड्री पर। खिलाड़ी कर रहे थे गेंद का पीछा, अच्छी फील्डिंग। आज तो आउटफील्ड भी हमें स्लो देखने को मिल रही है। अमूमन इस मैदान के ऊपर ऐसा होता नहीं कि रन नहीं बने, इस मैदान के ऊपर ऐसा होता नहीं कि आउटफील्ड स्लो है, लेकिन ये आज क्या हो रहा है? आज कुछ मैदान अलग खेल रहा है, पिच अलग खेल रही है और इसी वजह से रन नहीं बन रहे हैं। शायद पिच रिपोर्ट हमें कल करना पड़ेगा, एकदम अर्ली मॉर्निंग। फुल टॉस, आड़े बल्ले से गीला क्रॉस बैटेड, शॉर्ट मिड विकेट से डीप मिड विकेट बाउंड्री पर। दो खिलाड़ियों के बीच दरार जरूर थी, हल्का सा फंबल और सिंगल का कन्वर्जन किया डबल में। क्रिकेट में गलती बिल्कुल भी नहीं चलती, क्योंकि गलती को माफी नहीं मिलती, ये मैं हमेशा बताता हूँ। डबल आया, टोटल पहुंचेगा 24 रन। 24 रन बने। साल भी 2024 चल रहा है, 2024 का साल, 24 रन। लेकिन यहां से कहा जाएगा ये बल्लेबाजी कितने टोटल तक पहुंचेगी। इस बार बड़ा हिट जरूर लगाया, गेंद गई है हवा में, खिलाड़ी कर रहे हैं गेंद का पीछा, लेकिन देखते ही देखते गेंद जाएगी वन बाउंस डीप स्क्वायर लेग के बाहर। नंबर आएगा 4, करारा चौवा। 3 डबल, उसके बाद 4, यानी अब तक तो 10 रन 4 गेंदों में इस ओवर में आ चुकी है। गेंदबाज दिवेश, मैंने कहा था ये ओवर मोमेंटम को चेंज करने वाला ओवर, गियर को चेंज करने वाला ओवर, मैच के हाल को बदलने वाला ओवर होता है, क्योंकि पावर प्ले खत्म होने के बाद ओवर ऐसा आता है जिसमें आपको अटैक करना पड़ता है अगर आपने पावर प्ले में रन न बनाए हो तो, और ये ओवर वैसा अच्छा साबित हो रहा है। इस बार भी ऑन साइड पर खेला, फुलर लेंथ वाली ये डिलीवरी थी। बल्लेबाजी अब तक तो वैसे अच्छी हो रही है, लेकिन खेल को ना मेरिट के हिसाब से भी खेलना चाहिए। क्रिकेट का खेल गली से दिल्ली तक हिंदुस्तान में खेला जाता है। जो खेल भारत देश में सबसे ज्यादा मशहूर है और सबसे ज्यादा लोग जिस खेल को प्यार करते हैं, वो हमारी क्रिकेट का ये खेल, भले ही अंग्रेजों का हो लेकिन माई भूमि उसकी भारत है। ऑफ साइड पर स्वीट साउंड ऑफ अ बैट, clear connect, and the ball is goes for the big one. This is maximum. छक्के के साथ टोटल पहुंचेगा 3 ओवर का खेल होने के बाद रन संख्या 35 रन। 35 रन मोमेंटम को चेंज किया। लगभग रनों की बात करें तो इस ओवर में 17 रन। आणि जोयाचे कट्टर समर्थक निनाद धुमाळ यांचा देखील आगमन या ठिकाणी झालेले आहे। टीम जोईचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं निनाद भाई धुमाळ यांचा देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया। 3 ओवर का खेल हुआ, 35। यहाँ से अब जरूर बने स्कोर कार्ड के ऊपर। टीम मरियाई मोपाड़ा के ऊपर अब दबाव डाला जाएगा। टीम जोहेब इस पारी में हल्का सा लीड करती हुई हमें नजर आ रही है, क्योंकि अब 17 रन वाला ओवर टीम जोहे को अच्छी पोजीशन में इस मैच के अंदर आपको लेके आता हुआ दिखाई देगा। फॉर ओवर नंबर 4 द बॉलर केम ऑन ट्रैक, द नेम इज अनिकेत, आपको एक और बार दिखाई देंगे। अनिकेत जिन्होंने दूसरी ओवर में मात्र 8 रन दिए थे, वही अब चौथे ओवर के लिए आएंगे। अपील की थी जोरदार, मिसिंग ऑफ लेग बाइस का इशारा यहाँ से अंपायर का जरूर आएगा। इट इज नॉट LBW बट इट इज LB, मींस इट इज लेग बाइस, और 1 रन आपको जरूर देखने को मिलेगा।
36 का आंकड़ा जब टीमें लड़ती है, 36 का आंकड़ा दोनों टीमों में होता है। डेंजर नंबर। आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑन साइड पर खेला, क्रॉस बैटेड ये शॉट, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर ट्रैवल होता हुआ दिखाई देगा। नो बॉल, नो बॉल। कहानी में ट्विस्ट, 1+1 मिलेंगे 2 रन और मिलेगी अगली गेंद पे फ्री हिट, क्योंकि अंपायर ने घुमाया अपना हेलीकॉप्टर। प्रवीण भाई पाटिल जिन्होंने 3 छक्कों के लिए 1000 लगाए हैं, अभी तक एक भी नहीं आया। अब मुझे लगता है 2 के लिए करना चाहिए तो शायद 2 आ सके। 3 थोड़ा सा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं, आ सकते हैं। 4 भी मार सकते हैं, 6 भी मार सकते हैं मैं तो कहूंगा, लेकिन क्या मारने देंगे ये भी देखने लायक बात है, क्योंकि मोपाड़ा को कम ना किए, वो भी एक मजबूत टीम है। इसी वजह से मजा आएगा इस मैच में। फुल टॉस, ये देखिए स्टैंड एंड डिलीवर। आज तो चढ़ेगा रनों का फेवर। शॉट था, स्टैंड एंड डिलीवर, कमाल का, देखकर जाएगा आधा दर्जन रन और 2 आएंगे तो 1000 दिए जाएंगे। टोटल यहां से बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 444 44। देखिए उरण में ये बल्लेबाज जो है वो एज एन पुलिस इंस्पेक्टर काम करती है, रायगढ़ पुलिस। ये है 40+ के खिलाड़ी, लेजेंड क्रिकेटर जिन्हें कहा जाता है, लेकिन इस बार छक्का आने के बाद ईंट का जवाब दिया पत्थर के साथ। ये हुआ कमबैक, ये हुआ वार के ऊपर पलटवार, बल्लेबाज का किया शिकार, जोहे को मिला झटका। सिद्धू मोगल नए बैटर आपको जरूर दिखाई देंगे, लेकिन अच्छी बल्लेबाजी की थी वहां पे बल्लेबाज दिगंबर ने अपनी टीम के लिए। 18 रनों की पारी 10 गेंदों में उन्होंने खेली, एक छक्का एक छक्का उनकी बल्लेबाजी में हमें देखने को मिला और टीम को अच्छे पोजीशन में लाकर वो पवेलियन में वापस लौटे हैं। उन्होंने अपने रोल को निभाया है, लेकिन बचे हुए बल्लेबाज जो है मिडल ऑर्डर वाले, इनको काम को संपूर्ण करना पड़ेगा। ये सामने जरूर खेला, कवर की दिशा में यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी, एकदम जड़ में डाली गई थी, खोद के निकाला था, डीप एक्स्ट्रा कवर पर 1 रन। इसके बाद का मुकाबला आपको देखने को मिलेगा हर्ष 11 भवानी फाइटर रावे और उनके सामने बापेश्वर उर्नोली। दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए आना है। हर्ष 11 भवानी फाइटर रावे और टीम बापेश्वर उर्नोली। इस बार भी ऑन द स्लॉट में आई थी, अक्रॉस द लाइन, सर एबी डिविलियर्स, इनकी याद दिलाने वाला फ्लैट 6। फ्लैट का रेट बहुत ज्यादा है, इस बल्लेबाज का रेट अब उससे भी ज्यादा होगा, क्योंकि छक्का इन्होंने कमाल का मारा है। और टोटल बनेगा अब यहां से स्कोर कार्ड के ऊपर 51। शुभ आंकड़ा। माइकल, ये नाम से ये खिलाड़ी जाना जाता है। माइकल टीम जोहे का ये खिलाड़ी है, जैक्सन नहीं है पर माइकल जरूर है। लेकिन यहां से डॉट गेंद आपको जरूर देखने को मिलेगी। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, टीम का टोटल 51 रन बनाए 2 विकेट के नुकसान पर। चलिए टीम हर्ष 11 भवानी फाइटर रावे और टीम बापेश्वर उर्नोली, टॉस के लिए आपको आना है। इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा, लेकिन कप्तान तुरंत आइए। आखिरी ओवर को लेकर राजेश आपको गेंदबाजी मार के ऊपर दिखाई देंगे। डेथ ओवर, एक्सपीरियंस खिलाड़ी है राजेश, बहुत सारा क्रिकेट इन्होंने खेला है, लेकिन आज एक्सपीरियंस का इस्तेमाल करना पड़ेगा। अनुभव आपके पास सबसे बड़ा हथियार होता है और उसी अनुभव का इस्तेमाल अगर आप करेंगे, अगर आप प्रेजेंस ऑफ माइंड के साथ गेंदबाजी करेंगे तो आपका पत्ता मैदान के ऊपर चल सकता है।
राइट आर्म राउंड द विकेट का एंगल, अंपायर के राइट साइड से 5वें ओवर की पहली गेंद। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, अपील जोरदार, but no connection between bat and ball. The ball is goes safely in the hand of wicket keeper. It is dot delivery. डॉट गेंद आएंगी, बल्लेबाजों के ऊपर का दबाव बढ़ेगा, हार्ड हिटिंग करनी पड़ेगी, अंधाधुंध बल्लेबाजी करनी पड़ेगी, आओ न ताओ बल्लेबाजी तो करनी पड़ेगी। ये आखिरी ओवर है। अक्रॉस द लाइन गए हैं, बैकवर्ड रीजन में बॉल ट्रैवल जरूर की जाएगी। एक रन यहां से आपको जरूर मिलता हुआ दिखाई देगा। मैंने कहा था देखिए राजेश एक्सपीरियंस खिलाड़ी है, उन्होंने देखा ऑफ साइड पर कमिट होकर इन्होंने बल्लेबाजी अब तक अच्छी की है, तो टप्पे को इन्होंने खींचा और ये अच्छी गेंदबाजी में कहूंगा राजेश शोले के मैदान के अंदर। चलिए टीम रावे के कप्तान यहाँ पे ऑलमोस्ट आ चुके हैं। उर्नोली के कप्तान बापेश्वर उर्नोली, कैप्टन तुरंत आइए टॉस के लिए अगर आप मौजूद है। ज्यादा समय प्लीज, आई एम रिक्वेस्टिंग यू, प्लीज डोंट टेक अ मच मोर टाइम, और आइए तुरंत। सीधा खेला इस बार, ऊंचाई ज्यादा, क्या दूरी मिली है, बिल्कुल नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, कैच को दिया जाएगा अंजाम। ऊंचाई ज्यादा, दूरी पड़ गई कम, राजेश ने तो भाई दिखाया दमखम, और ये तो आई विकेट। लेकिन 22 रनों की एक शानदार पारी खेली बल्लेबाज पलाश ने अपनी टीम के लिए। 10 गेंदों में उन्होंने 22 रन बनाए, जिनमें 3 छक्के शामिल है, एक भी चौवा उन्होंने नहीं लगाया, लेकिन छक्कों की उन्होंने बरसात की। 10 गेंदे 22 की शानदार पारी रही थी पलाश जिन्होंने खत्म की रनों की तलाश। लेकिन नए बल्लेबाज कल्पेश, शॉर्ट पिच लेंथ वाली ये डिलीवरी, पुल करने की कोशिश, पुल अनसक्सेसफुल, मैदान के ऊपर होता हुआ नजर आया। डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे हो चुकी है। रावे टीम के कप्तान आ चुके हैं। चलिए टीम बापेश्वर उर्नोली, कैप्टन तुरंत आपको आना है, टॉस यहां से किया जाएगा। उर्नोली के कप्तान चलिए आइए। इस बार सामने खेला, क्रॉस बैटेड शॉट, प्रॉपर एलिवेशन नहीं था, हल्का सा वहां पे फिसले, 2 रन पूरे। तीसरे की कोशिश, रन आउट के तौर पर विकेट यहां से जरूर जाएगा। 2 रन जिसमें एक शॉट, मतलब एक ही रन, विकेट रन आउट के तौर पर गया। एक एक रन की कीमत बहुत ज्यादा होती है। मैदान के अंदर 2 पूरे जरूर किए थे, बट 1 शॉट दैट कॉल फॉर द अंपायर। एक रन यहां से मिलेगा, टॉस वहां से किया जाएगा। विकास दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय। टीम हर्ष 11 भवानी फायटर रावे आणि त्यांच्या विरोधात बापेश्वर उर्नोली अशी पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे। हेड त्या ठिकाणी कॉल केला गेला आणि टॉस जिंकला आहे तो म्हणजे उर्नोली टीमने। जो काय आपला निर्णय असेल, हे मॅच संपल्यानंतर आपण त्याच्यावरती लगेचच अंमलबजावणी करायची आहे। मैदानाच्या आतमध्ये जी काही सिच्युएशन असेल ती लगेच आपण त्या ठिकाणी क्लिअर आउट करायची आहे, वेळ जास्त घ्यायचा नाहीये। जो काही डिसिजन असेल तो लगेचच आपण त्या ठिकाणी क्लिअर आउट करायचा आहे प्लीज। पंचांचाच निर्णय अंतिम राहील यात मात्र वादच नाहीये। वेळ आपल्याकडे आज कमी आहे कारण आचारसंहिता या ठिकाणी लागू झालेली आहे। अंपायर शॉट नाहीये म्हणजे 2 धावा आहेत। यस ओके, 2 रन यहां से टीम के खाते में जरूर ऐड ऑन किए जाएंगे चेक करने के बाद। इस बार अक्रॉस द लाइन सक्सेसफुल हुए, कमाल का स्ट्रोक, चली चली रे गेंद मेरी चली रे,
गई गई रे गेंद तो गई रे। वेल फिनिश किया, आखिरी गेंद पे लगाया, कमाल का छक्के छुड़ाने वाला छक्का। और इसी के साथ पहली पारी का खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर का खेल हुआ समाप्त। टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 60 रन टीम वीर मराठा जोहे का। और टीम मरियाई मोपाड़ा के सामने आने वाली 30 गेंदे 61 रनों का रखा गया है लक्ष्य। रिक्वायर रन रेट आपको नजर आएगा ऑलमोस्ट 12.20 का रिक्वायर रन रेट। 12.20 प्रति ओवर की रफ्तार से 5 ओवर में बनाने हैं टीम मरियाई मोपाड़ा को 61 रन। वीर मराठा जोहे क्या ये रन बचाएगी या मोपाड़ा रनों को बनाकर बनेगी बाजीगर, ये पता चलेगा दूसरी पारी में। लेकिन हम चलेंगे साथी कमेंटेटर परमेश जी पाटिल सर इनके पास। येस, थँक्यू मानस मनोरे यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलात. आजच्या रात्रीतील कदाचित हायस्ट स्कोर आणि 61 धावा आता मात्र चेस करायच्या आहेत या ठिकाणी. मर्याई मोहपाडा, चला फलंदाज पाठवा, थोडी घाई करायची आहे, अधिकचा वेळ नाही आपल्याकडे. डेडलाईन आपल्याकडे 1ची आहे, हे देखील लक्षात ठेवा. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे, ज्या अर्थी आघाडीचे 2 सामने आपण पाहिले आणि मोर्या 11 बोरगाव या संघाने 2 सामने जिंकलेत. खूप चांगलं आयोजन, भन्नाट आयोजन आहे आणि ज्या अर्थी प्रेक्षकांचं सहकार्य लाभलंय. आपण करूया तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 61 धावांचा पाठलाग करायचा मोहपाडा संघाला आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा जोहे हा संघ मात्र या ठिकाणी पिंक कलरच्या जर्सीत आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर 3 संघ पिंक कलरच्या जर्सीत पाहिले. एक माघारी परतला हमरापूर, एक 2 सामने जिंकला आणि एक संघ आता लढतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच ती देखील बिग फाईट आहे. बापेश्वर उर्नोली आणि भवानी फायटर्स रावे भन्नाट फॉर्म मध्ये. खरं तर भवानी फायटर्स रावे आहे, टॉस तिकडे जिंकलंय उर्नोली संघाने. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे, लवकरच त्यांचा डिसिजन निर्णय कॉम्बॉक्स कडे येईल. अनिल पाटील आणि सुनील पाटील ही बंधूंची जोडी. रोशन पाटील मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातोय, तो देखील इन ॲक्शन मध्ये असेल. ऋषिकेश सारखा गुणवान खेळाडू असेल. चला ड्यू नंतर येईल, थंडीचे दिवस आहेत, मग दव पडेल, चेंडू ओला होईल, थोडं उशीर होईल, बॅड लाईट होईल. आम्ही विनंती करतोय लवकरात लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करायची, स्पीडअप करा. पंचांना देखील आमची विनंती आहे, प्रवीणजी चला आपण डावाला लवकर सुरुवात करा. 61 धावांचा पाठलाग करायचा. ऑन स्ट्राईकला असेल संकेत
आणि नॉन स्ट्राईकला प्रशांत. संकेत आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी सार्थक म्हात्रे दादू नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू स्ट्राईक गोलंदाज जोहे संघासाठी. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता. उंची अधिक घेतली नाहीये चेंडूने. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू थोडा खाली राहिला आणि मग डॉट बॉल आला. खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय सार्थकच्या माध्यमातून. अंडर 19 गटातील हा अगदी गुणवान खेळाडू. अगदी 1 ते 2 वर्ष क्रिकेट करिअर झालंय, परंतु सध्याच्या घडीला जोहे गावाचा उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातोय आमचे बंधू निकेश पाटील यांची उपस्थिती. वेलकम. आणि पंकज या ठिकाणी मिस्टर लियान चे ओनर आहेत. सो पंकजचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. स्विच इट करायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आला. सलगचे 2 डॉट बॉल. मर्याई मोपाडा संघ मात्र 61 धावांचा पाठलाग करतोय. स्ट्राईक गोलंदाज सार्थक म्हात्रे. बराचसा दूर राहिला चेंडू आणि मग पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने खरं तर धावसंख्येला आता सुरुवात झाल्या. 1 रन स्कोर कार्डवर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं हे पहिलं षटक. 5 षटकांची लढत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एकदा आपण क्षेत्ररक्षण पाहूया. वाईडिश लॉंग ऑफलाईन खेळाडू आहे तिकडे जर आपण विचार केला. वरुण आणि एक खेळाडू कल्पेशला आपण पाहतो डीप मध्ये. ऑफस्टिकच्या आणखीन एक दूर ठेवलेला चेंडू पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल. तिकडे जर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण विचार केला फ्लाइंग स्लिपला असेल रुपेश आणि बाबू. तिकडे आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये त्याच्या शेजारी असेल सिद्धू मोकल आणि मग असेल पलाश. आणि ऑन साइडला विचार केला 38 सर्कलच्या आतमध्ये दिगंबर नागे. स्क्वेअर लेगला रुपेश आणि लेग स्लिपला मॅक्स. वैभव धुमाल क्षेत्ररक्षण करतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. रन्स आली क्विकली. एक सिंगल कंप्लीट झालाय. एका धाव्याने धावसंख्या पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. विकी आमचे परम मित्र आहेत त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम विकी. ह्या चेंडूवर जर षटकार आला तर विकी कडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे एका षटकारासाठी. पाक क्रिकेट वेडा फॅन या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आला. ह्या चेंडूवर जर षटकार आला तर 1000 रुपये. लो फुल टॉस होता जरूर, परंतु ही ऑफर मात्र आता संपल्या. थँक्यू. सन्माननीय हेमंत म्हात्रे जीते आपण समालोचन कक्षामध्ये यावं. पा एका षटकारासाठी 1000 रुपये विकीने लावले होते, परंतु तो चेंडू फुलटॉस देखील होता आणि फक्त सिंगल आली. 3 धावा स्कोर कार्डवर. स्ट्राईक गोलंदाज आज खूप चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे तिकडे. क्षेत्ररक्षक वरून आलाय झेलच्या खाली. पकडलाय झेल. धक्का पहिला. फलंदाज बाद झालाय. संकेत बॅक टू द पॅव्हलियन. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑफला हवेत उडाला होता चेंडू आणि झेल अगदी पकडला. सुंदर. पहिला धक्का बसला. संकेत बाद झाला आणि मग 3ऱ्या क्रमांकावर आला स्वप्नील. नेट नंबर 3 स्वप्नीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 61 धावांचं टार्गेट आहे. खरं तर मोहपाडा संघ पैन नगरीत आज दाखल झालाय आणि खूप साऱ्या अपेक्षा आहेत प्रेक्षकांकडून. ज्यार्थी संदीप सर असं आपण म्हणूया की दुसऱ्या तालुक्यातील किंवा दुसऱ्या विभागातील संघ जेव्हा पैन मध्ये येतो ना, त्यांच्याकडून अपेक्षा फार असतात प्रेक्षकांना की ह्या खेळाडूंकडून षटकार चौकार जास्त करून पाहायला मिळतील
आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, परंतु तसं काही मात्र पहिल्या षटकात झालं नाहीये असं म्हणावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सिद्धेश मोकल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. फटका चांगलाय, कॉर्नरला बीट केलाय, त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा चौकार. एक टप्पा पडला सीमारेषेच्या आतमध्ये आणि मग चालला सीमा पार. 4 आल्यात आणि या 4च्या मदतीने धावसंख्या झाल्या 7 धावा धाव फलकावर. खरं तर आमचे साथी समालोचक मानस मनोरे RCBचे भन्नाट खरं तर ते फॅन आहेत, परंतु इकडे 7 मग महेंद्रसिंग धोनीचा आकडा. चेन्नई सुपर किंग्सचा खरं तर खूप वर्षांपासून कॅप्टन्स राहिलाय तो. आणि 7 रन्स म्हटलं की MSD. खूप साऱ्या ट्रॉफीज खरं तर इंडियन टीमसाठी ज्यांनी जिंकून दिल्यात. नेक्स्ट बॉल सिद्धेश मोकलचा. शॉर्ट पिच, आपटलेला चेंडू, अप्पर कटचा फटका, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडू चालला डीप पॉइंटला, सीमा पार, चौकार. बॅक टू बॅक 2 सलगचे चौकार आलेत आणि थोडी आता खलबल माजले. काहीसा आता विचार करावा लागेल जोहे संघाला, ज्या अर्थी प्रशांतच्या बॅट मधून 2 चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि या षटकात रन्स यायला पाहिजेत. पहा, तुम्हाला 61 धावा चेस करायच्या आहेत, 61 धावांचा पाठलाग करायचा, मग तुम्हाला थोडे हात खोलावे लागतील. एका बाजूने आक्रमण हे करावंच लागेल मोहपाडा संघाला. सिद्धू मोकल षटकातील 3रा चेंडू असेल, पाहूया काय घडेल. सन्मान दिलाय सेन्सिबल क्रिकेट पॉइंट रिझन मध्ये. चेंडू पकडलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. रन्स आले 1. स्ट्राइक रुटेड, ऑन स्ट्राइकला असेल स्वप्नील. शरीरयष्टी आणि त्याची पॉवर, त्याचा क्लास, त्याचा डेडिकेशन, सर्व काही जर पाहिलं ना यावर्षी चांगल्या टच मध्ये. आणि खूप साऱ्या अपेक्षा आहेत, बऱ्याचशा अपेक्षा आहेत, ज्या अर्थी 61 धावांचा पाठलाग करताय. मग स्वप्नील बरसेल का आज? समोर दिला होता, स्विंग चेंडू झाला, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, थोडा शफल झाला, ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला, बॉडी बॅलन्स थोडं गडबडलं, डाऊन पोझिशन मध्ये आला आणि चेंडू पॅडवर आदळला. डॉट बॉल आला. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे आणि या 2 चेंडू मध्ये काय घडेल? धावसंख्या आहे एकूण 12 धावा. आणखीन एक ते सर्रा रनआउटचा धोका. खेळाडू धावबाद, खराब स्ट्रॅटेजी, धक्का दुसरा. टीम मर्याई मोपाडाला होत्याचं नव्हतं झालं. काय होती का आवश्यकता तिकडे? अतिघाई, संकटात नेई. स्वप्नील चाललाय माघारी तंबूच्या आश्रयाला. एक षटक आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश मोकलला आपण पाहतोय. एका बाजूला खरं तर खिंड लढवतोय प्रशांत, की जो ओपनिंग साठी आला आणि 2 विकेट्स डाऊन झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावर आलाय. मैदानाच्या आतमध्ये द गेम चेंजर, मोहपाडा संघाचा तारणहार खेळाडू असेल शुभम. सर्व संघांना आमची विनंती आहे, तुमचा 1 विकेट गेल्यानंतर पुढील खेळाडू तुम्हाला रेडी ठेवायचा. ही विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच उर्नोली संघ, आपला डिसिजन काय, निर्णय सांगायचा. चला थोडी घाई करा उर्नोली संघ. त्यांच्या विरोधात राबे संघाला आपण पाहणार आहोत. 12 धावा धाव फलकावर. शॉर्ट पिच चेंडू आहे, फटका फसलाय. त्या ठिकाणी एसटी रक्षक झेलच्या खाली साहिलने पकडलाय झेल आणि शुभमचा संपलाय खेळ. धक्का तिसरा. 61 धावांचा पाठलाग करत असताना मर्याई मोपाडा आता अडकलाय चाल्यात, अडचणीत झाल्यात वाढ. 3 धक्के बसलेत त्यांना. धावसंख्या आहे फक्त 12.
2 षटक संपलेत, 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. इक्वेशन पाहूया. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र करायच्यात 49 रन्स, 49 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर 16.33 धावसंख्येच्या गतीने आता मात्र जावं लागेल मर्याई मोहपाडा संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर राजेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला असेल प्रशांत. आपल्या स्पेल मधलं शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सार्थक म्हात्रे. बॉल ट्रॅकवर चांगला चेंडू आहे. गुडले स्पॉटवर ना थोडा बाउन्स आला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आला. आता मात्र तुम्ही क्षेत्ररक्षणाचा विचार केलात तर 5 खेळाडू डीप मध्ये आहेत. ऑन साईडला आपण विचार केला तर डीप स्क्वेअर लेग दिगंबर नागिया. तदनंतर एक खेळाडू मिड विकेटला, एक खेळाडू काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन करतोय. ऑफ साईडला देखील वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. फटका इकडे देखील हवेत आहे. कॅचची संभावना, कॅच अँड बॉलचा चान्स. काय जबरदस्त झेल पकडला पहा. खरं तर खूप सारं डिस्टन्स कव्हर केलं गोलंदाज सार्थक म्हात्रेने आणि हा झेल पकडला. आणखीन एक धक्का बसला आणि महत्वाचा खेळाडू बाद झाला. जर आपण विचार केला तर प्रशांतची विकेट हवी होती टीम वीर मराठा जोहेला आणि ती विकेट्स मिळवून दिले सार्थक म्हात्रेने. 12 धावसंख्येवर एकूण 4 विकेट्स डाऊन झालेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना मर्याई मोहपाडा संघाचे आणि आता मात्र 6व्या क्रमांकावर मिडल ऑर्डर बॅट्समन रितेश. मोठी जिम्मेदारी आहे. सामना संपला नाहीये. सामन्यात बरंच काही बाकी आहे आणि हे 2 खेळाडू कशा प्रकारचे योगदान देतील नाहीये. चेंडू खूप चांगला आहे. ज्या अर्थी सार्थक म्हात्रेची लाईन आणि लेंथ जर तुम्ही पाहिलीत तर 7व्या 8व्या स्टंपवर तो चेंडू फेकतोय. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवणारी ही गोलंदाजी आज कारगर ठरल्या आणि त्याचं फल देखील मिळालंय सार्थक म्हात्रे आणि जोहे टीमला. आणखीन एक तेच तर्रार चेंडू. काय घडलंय आज मोहपाडा संघाच्या बाजूने? काहीसा ते विचार करतायत पण फटके येत नाहीयेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार चौकार यायलाच पाहिजेत. तुम्ही 5 षटकांमध्ये 61 धावा तितक्या देखील नाही आहेत. 5 षटकामध्ये 100 देखील झाल्यात, 100 चेस देखील झाल्यात. परंतु इकडे 61 करायचे आहेत मोहपाडा संघाला. आणखीन एक चांगला चेंडू आहे. पाय प्रेशर आहे. खरं तर 5 डॉट बॉल, 4 डॉट बॉल आणि 1 विकेट असं म्हणूया आपण. हा जर चेंडू डॉट बॉल आला तर ह्या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का? यावेळेस 6 चेंडू जरूर लेफ्ट केलाय. अवंतर खात्यामध्ये भर पडेल. 1 धाव जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 13 धावा स्कोर कार्ड वर आहेत आणि एक्झॅक्टली 13 चेंडूंचाच खेळ बाकी आहे आणि 13 मध्ये करायच्यात 48. सामना जड झाला आणि सामना कठीण झाला. मोहपाडा संघाच्या बाजूने जर विचार केला तर खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि मोठं स्वप्न पाहिलं होतं मर्याई मोहपाडा संघाने की ऐतिहासिक मैदानावरती आपण चाललोत खेळायला आणि ऐतिहासिक कामगिरी करायची. परंतु तसं मात्र काही झालं नाहीये. खरं तर ह्या मैदानाचा आपण विचार केला तर हे मैदान ओळखलं जातं. सर्वाधिक प्रेक्षक ह्याच मैदानावरती येत आहेत आणि खास करून ज्या 4 विकेट्स तुम्ही पाहताय 22 यार्डच्या खेळपट्टी आणि दररोज तुम्हाला नवीन खेळपट्टी खेळायला मिळेल. हे देखील वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलंय. तदनंतर प्रेक्षकांच्या साठी बसण्यासाठी स्टँड तुम्ही पाहताय. भारतरत्न
सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाने जो स्टँड तुम्ही पाहताय. चला उर्नोली संघ डिसिजन काय अनिल रोशन निर्णय काय असेल. बॅटिंग घेतलंय. सो पहिल्या सत्रामध्ये जरूर या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या बापेश्वर उर्नोली संघ त्यांच्या विरोधात भवानी फायटर्स रावे पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना ते पाहायला जरूर मिळतील. चौथ्या षटकासाठी वरुण मोकल बंधू खरं तर या टीमचा हिस्सा राहिलेत आणि खास करून आठवण झाली खरं तर पहिल्या सत्रात मानस मनोरे आणि मायकलचं नाव घेतलं. मायकल जोहे खरं तर हे खूप मोठं नाव आहे आणि या संघाने बरंच काही दिलंय जोहे संघासाठी जोहे गावासाठी असं म्हणूया आपण. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे चेंडू हवेत तिकडे क्षेत्ररक्षक आहे उभा. पलाशने पकडलाय झेल आणखीन विकेट डाऊन झाला मर्याई मोहपाडा संघाचा. काय घडलंय विकेट पाठोपाठ विकेट. समालोचक नेहमीच म्हणतात की ज्या अर्थी रेशनच्या दुकानावर लाईन लागते तशा प्रकारची आता लाईन राहिलंय आणि विकेटचा आपण विचार केला तर एकूण विकेट्स गमावलेत. पाच विकेट्स गमावलेत. इक्वेशन पाहूया. 11 चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचा जबरदस्त फटका. याच तर फटक्यांची आवश्यकता आहे मोहपाडा संघाला. ठोकलाय षटकार. देवेशच्या बॅट मधना षटकार आला आणि 6 धावेने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल 19. अशा बऱ्याच फटक्यांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 करायच्यात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग आउट ऑफ विकेट आणि व्हाईटिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट. रन्स आली 1 सिंगल. स्ट्राईक झाले रोटेट आणि धावसंख्या एकूण 20 या आकड्यावर आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 करायचे आहेत. किमान 8 षटकार 7 षटकार म्हणूया आता. 7 षटकारांची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला चेंडू होता ऑफ स्टिकच्या बाहेर. आज कदाचित जोहेचे गोलंदाज ठरवून आलेत की एखादा व्हाईट गेला तरी चालेल एखादा नो बॉल गेला तरी चालेल पण तो चेंडू ऑफ स्टिकलाच फेकायचा आहे. पहा खरं तर त्यांना पिरकोनला जायचं होतं वरातीसाठी. ते त्यांनी थोडंसं दूर ठेवलं कारण की ही स्पर्धा ही मॅच तितकीच महत्वाची आहे. आणि आणखीन एक क्लास फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय ओव्हर द रोप सीमा पार. षटकार. आधी यायला पाहिजे होते असं नेहमीच म्हणतात की दीपावली झाल्यानंतर फटाके फोडून फायदा नाहीये आणि परीक्षा झाल्यानंतर अभ्यास करून फायदा नाहीये आणि मॅच संपल्यानंतर तुमच्या षटकार चौकार किंवा विकेटची काहीच आवश्यकता नाहीये. षटकार जरूर आला. थोडा उशीर झाला असं मात्र आता म्हणावं लागेल. पुढचा चेंडू बॅटची इनर एज. फ्लँक स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात. त्याने चेंडूला बरोबर फील्ड केलाय. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता 6 मध्ये करायच्या 34. आठवण झाली करण मढवीची ज्या अर्थी त्यांनी 6 मध्ये 38 केल्या होत्या. त्यांनी हार मानली नव्हती. गावदेवी गावठांचा तो खेळाडू. किंजल ट्रॉफीची स्पर्धा आणि काय आत्मविश्वास होता त्याच्याकडे. काय कॉन्फिडन्स होता. काय मनात त्याच्या सुरू असेल. 6 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. तो इतिहास पुन्हा पाहायला मिळेल का. कारण की रेकॉर्ड्स खरं तर हे बनवण्यासाठी नाही तर रेकॉर्ड्स बनलेले रेकॉर्ड्स तोडण्यासाठी क्रिकेट खेळला जातो आणि सामना आहे आता मात्र असं म्हणावं लागेल कारण की 6 चेंडू 34. बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार. आय थिंक जोहेचा खेळाडू रुपेश बाबूने देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत
आणि तो सध्याच्या घडीला टीमचा हिस्सा देखील आहे. 6 चेंडूंचा खेळ आणि 34ची आवश्यकता आहे. ऑफस्टिकच्या बाहेर टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट. सामना थोडा आता सोडलाय असं म्हणावं लागेल. कदाचित रुपेशचीच आवश्यकता आहे का, परंतु स्वतःचा संघ खेळतोय. परंतु खास करून मला आठवण झाली 2007चा पहिला T20 वर्ल्ड कप आणि फ्लिंटॉपने थोडीशी कल काढली होती युवराज सिंगची, परंतु नाव युवराज सिंग आहे, कामगिरी देखील युवराज सारखीच केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट 6 षटकार आणि 6च्या 6 वेगवेगळे फटके होते. गोल्डन मॅन, गोल्डन आर्म म्हणून ज्याला ओळखलं जातं. पहा खरं तर त्या स्पर्धेमध्ये देखील मालिकावीर 2011ची स्पर्धा मुंबई वानखेडेचं मैदान अगेन्स्ट श्रीलंका, तिकडे देखील मालिकावीर. कॅन्सर या रोगाने ग्रस्त असताना देखील काय जबरदस्त खेळ युवराज सिंगचा राहिलाय. आणि अंडर 19 मध्ये जी ट्रॉफी जिंकली तिकडे देखील मालिकावीर होता तो. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि त्याचे फटके लाजवाब राहिलेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न थोडा आता ह्या मॅचला आणखीन उशीर होईल असं म्हणावं लागेल. गोलंदाज रुपेश पाटील आला. 2 एक्स्ट्रा चेंडू त्यांनी फेकलेत. 5 मध्ये 31ची गरज आहे. पहा होऊ शकतायत, तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे. 6 षटकार येत आहेत तर 5 का येणार नाही. आज असं म्हणावं लागेल पिंक डे, ज्या अर्थी पिंक कलरच्या जर्सीमध्ये आपण 3 संघाला पाहिलं आणि IPL मध्ये मॅच कोणी जिंकले, राजस्थान रॉयलने. सो आज पिंक कलरच्या जर्सीवाले जे संघ आहेत ना ते आज चमकणार आहेत. पण खरं तर क्रिकेटमध्ये भविष्यवाणी आपण करू शकत नाही आहात, परंतु थोड्या काही अंशी असं म्हणूया अंधश्रद्धा जरूर मानली जाते. आणि जरूर इकडे फटका थोडा फसलाय, चेंडू हवेत, तिकडे सार्थक मात्रेने सहज झेल पकडला. पण उद्या कुठली मॅच आहे, मग कलर कुठला असेल जर्सीचा, आणि त्या देखील खेळाडूंना सांगा की ह्याच कलरच्या जर्सी आणा तुम्ही. परंतु नेक्स्ट मॅच फार महत्वाची आहे. बापेश्वर उर्नोलीच्या विरोधात भन्नाट फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये, चांगला संघ आहे, चांगला डेडिकेशन त्यांचा. भवानी फायटर्स रावे आज लढणार आहेत उर्नोली संघाच्या अगेन्स्ट. टॉस जिंकलाय बापेश्वर उर्नोली संघाने. पहिल्या सत्रात ते फलंदाजी करणार आहेत आणि त्यांच्या विरोधात मात्र पहिल्या सत्रात गोलंदाजी पाहायला मिळेल भवानी फायटर्स रावे संघाची. हा सामनाचा विचार आपण केला तर थोडा सोपा झालाय आता. जोहे संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर चौकार जरूर आलाय. चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकातील, एकूण 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27ची आवश्यकता. पराभवाचं काहीसं अंतर कमी करण्याचा विचार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु कौतुक आपण करूया पर्यायी मोहपाडा संघाचा. त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि खास करून ते वेळेत उपस्थित राहिले. फार दूरवरचा प्रवास करून पेण नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं आणि पहिली मॅच त्यांच्या विरोधात वीर मराठा जोहे, आणि मॅचचं प्रेडिक्शन 50-50% होतं, परंतु एकतर्फी सामना पाहायला मिळाला. मोठा विजय मिळाला असं म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्विच हिट, लास्ट बॉलला देखील विकेट. ही संपूर्ण कहाणी राहिलंय या मॅचची. आणि हार्ड लक पर्यायी मोहपाडा. पुढील सर्व स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील मोहपाडा संघाला. परंतु हा सामना जिंकला अर्थातच वीर मराठा जोहे, आणि प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण देऊया